नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत मोर आवळा. हा मोर आवळा हा फार बहुगुणी आहे. मोर आवळा तयार करण्यासाठी साहित्य अगदी काहीही लागत नाही. आवळा आणि साखर या दोन साहित्यामध्ये आपण हा मोर आवळा तयार करू शकतो. आणि आवळा खाण्याचे फायदे आपल्या शरीरासाठी काय काय होतात हे आपण रेसिपी करत करत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी येथे अर्धा किलो बारीक असे आवळे घेतलेले आहेत. अर्धा किलो आवळ्यासाठी जवळजवळ पाव किलो ही साखर आहे. पहा, आवळा आणि साखर या दोनच वस्तूपासून आपण बहुगुणी मोर आवळा तयार करणार आहोत. हे आवळे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. या आवळ्याला आता आपण थोडेसे छिद्र पाडून घेऊयात. पहा, अशा पद्धतीने चमच्याने याला थोडेसे टोचवून घ्यायचे. हा आवळा छोटा आहे त्यामुळे असे नाही टोचवले तरी चालेल. ज्यावेळेस आपण मोठ्या आवळ्याचा मोर आवळा तयार करतो त्यावेळेस मात्र चमच्याने आपल्याला याला टोचवून घ्यावे लागते. पहा, येथे मी कढई गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये हे सर्व आवळे घालूयात. पहा, आवळे स्वच्छ धुतल्यानंतर हे कोरडे करून घ्यायचे. अजिबात हे ओलसर नसावेत. आता यामध्ये साखर घालूयात आणि हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया. पहा, हे सर्व मिक्स करून घ्यायचे. त्यावेळेस गॅस हा एकदम मिडियमच ठेवायचा. आवळा खाल्ल्याने शरीर हे बळकट होते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास असतो ना त्या लोकांनी तर रोज सकाळी 1 चमचा मोर आवळा खाल्लाच पाहिजे. आणि आवळा खाल्ल्यामुळे केस गळती सुद्धा खूप कमी होते. पहा, साखर ही ओलसर होत आहे. ह्या साखरेचा पूर्णपणे पाक तयार होतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आणि लोह असल्यामुळे हे खाल्ल्याने आपल्या त्वचेसाठी याचा आपल्याला खूप फायदा होतो. पहा, आता आपण गॅस कमी करून याला आपण झाकून ठेवणार आहोत. झाकून ठेवल्यामुळे याला थोडेसे पाणी सुटते आणि साखरेचा पाक तयार होतो. पहा, येथे साखरेचा पाक तयार झालेला आहे. आपण 5 मिनिटं झाकून ठेवले होते. पहा, तरी सुद्धा सर्व साखर अजून विरघळली गेली नाही. साखर विरघळेपर्यंत पूर्णपणे हे सतत हलवत राहायचे. पहा, आता साखर पूर्ण विरघळलेली आहे. साखरेचा पूर्णपणे पाक झालेला आहे. या पाकामध्येच हे आवळे आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हा आवळा साखरेमध्ये आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे याला टेस्ट खूप छान येते. आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, त्वचा मऊ होते, चमकदार बनते. पहा, मिश्रण शिजत आल्यानंतर याचा रंग लालसर होतो. पहा, येथे लालसर असा रंग तयार झालेला आहे म्हणजे आपले आवळे शिजत आलेले आहेत आणि पाकाचे प्रमाण सुद्धा कमी झालेले आपल्याला दिसून येते. फक्त मोर आवळा करायला खूप सोपं आहे, पण एकच काळजी घ्यायची की याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. म्हणजे मोर आवळा हा खूप दिवस टिकतो, जवळजवळ वर्षभर टिकतो. आणि आवळा थंड करायला ठेवूयात. थंड झाले की मिश्रण आणखी थोडेसे घटसर होते. पहा, खूप अशी सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये आपला बहुगुणी मोर आवळा तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हा मोर आवळा जवळजवळ आपले लोणचे जसे वर्षभर टिकते तसा हा मोर आवळा वर्षभर टिकतो. पहा, आपला बहुगुणी मोर आवळा तयार झालेला आहे. खूप कमी साहित्यात खूप कमी वेळेमध्ये आपला हा मोर आवळा तयार होतो. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या घरी सर्वांना नक्की आवडेल आणि आवळा हा खाल्लाच पाहिजे. त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही मोर आवळा घरी बनवून ठेवला तर घरातले सर्व लोक खूप आवडीने खातील. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, चटपटीत आणि झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.